2026 मध्ये जगाचा सत्यानाश होणार आहे. अख्खं जग मरणार आहे, अख्खं जग डुबणार आहे, ही भविष्यवाणी बनलेली आहे. 2026 मध्ये तुम्ही सगळे सावध राहा आणि झोपायचं नाही रात्रीला. 2026 जसं चालू होते तसं नाही, तर दुनिया पूर्ण संपणार आहे आणि पूर्ण सत्यानाश होणार आहे, हे भविष्यवाणी ठरलेली आहे. आणि 18 पुराणामध्ये हे भविष्यवाणीबद्दल लिहिलेलं आहे. तर चला पटकन सांगते मी काय होणार आहे आणि काय नाही होणार आहे. त्याआधी नवीन असाल व्हिडिओवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 2026 मध्ये तुम्हाला इतकं धोक्यात आहे, इतकं धोक्याचं आहे खूप. तुम्हाला देवा धर्माची पूजा करावं लागेल, तेच लोक जगतील, नाहीतर जगणार नाही. कारण की बहुत भयंकर तुफान आणि भूकंप येणार आहे 2026 मध्ये. तुम्ही वाचून राहा, नाही तर कोणीच जगणार नाही, सगळे मरून जातील. म्हणून सगळे राहा. आता चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सांगतो तुम्हाला काय आहे 2026 मध्ये जगामध्ये घडणार आहे महाभयंकर घटना. भविष्य पुराणामधल्या भाकितान खळबळीत काय आहे, काय काय सांगितलेलं आहे. हिंदू धर्मामध्ये जी 18 पुराण आहे त्यामध्ये भविष्यवाणीचा पुराणाचा देखील समावेश होतो. भविष्य पुराणामध्ये पुढील हजारो वर्षांमध्ये नेमकं काय घडणार आहे, यात काय बदल होणार आहे, यामध्ये मोठं भाकीत करण्यात आलं आहे. भविष्य पुराण हे हिंदू धर्मात असलेल्या 18 पुराणापैकी एक आहे. या पुराणाच्या नावावरूनच हे स्पष्ट होत आहे की येणाऱ्या काळात काय घटना घडणार आहे. याचे संकेत या पुराणामध्ये देण्यात आले आहेत. भविष्य पुराणामध्ये जगामध्ये घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घटना उल्लेखात करण्यात आल्या आहे. भविष्य पुराणामध्ये केवळ येणाऱ्या काळातील भाकितांच वर्णनात आलेलं आहे, नाहीतर त्यामध्ये दान, धर्म, ज्योतिष, व्रत, उपासना विधी, पूजांचे विधी आणि अनैतिक सिद्धांत याची देखील माहिती देण्यात आली आहे. असं म्हणतात हजारो वर्षापूर्वी माणसासारखे स्वभाव, धर्म, निसर्गात घडत आलेल्या घटना, राजकीय आणि आर्थिक स्थित्यांनंतर आता आधारावर भविष्यात काय घडणार आहे या संदर्भात अनेक भाकित भविष्य पुराणामध्ये. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आहे की आज जगात ज्या घटना घडत आहेत त्यातील अनेक घटना या भविष्य पुराणामध्ये करण्यात आलेल्या आहेत, भाकितांशी मिळत्या जुळत्या आहेत. आणि भविष्य पुराणामध्ये प्रदूषण, 2 देशांमध्ये वाढत असलेला ताण आणि युद्ध, नैसर्गिक संकट अशा विविध घटनांमध्ये समावेश आहे. भविष्य पुराणामध्ये म्हटलं आहे की कलियुगातील आर्थिक व्यवस्था ही अत्यंत खराब असेल. सरकार राजकीय फायद्यासाठी काही विशिष्ट वर्गावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीमध्ये लोक शहरी जीवन सोडून शांतीच्या शोधात दूर जंगलामध्ये राहायला जातील, असं भाकित भविष्य पुराणामध्ये वर्तवण्यात आलं आहे. दरम्यान पुढे भविष्य पुराणामध्ये असं म्हटलं आहे की एवढा भयंकर दुष्काळ पडेल की अन्नधान्य उपलब्ध न झाल्यानं लोकांवर झाड पाला आणि जंगलातील कंदमुळे खाण्याची वेळ येईल. तणाव एवढा वाढेल की अनेक आजार त्यामुळे निर्माण होतील. लोकांचं आयुष्य रसारसी 30 ते 40 वर्षापर्यंत मर्यादित होईल. दरम्यान जग अस्थिर होईल. देशादेशांमध्ये संघर्ष वाढत जाईल आणि भीषण युद्ध होईल, असं भाकित देखील भविष्य पुराणामध्ये वर्तवण्यात आलं आहे. दरम्यान सध्या जगभरात ज्या घटना सुरू आहेत त्या भविष्य पुराणाशी मिळत्या जुळत्या असल्याचं दिसून येत आहे. मित्रांनो, दुनियामध्ये एवढा आतंक मचलेला आहे. कुठे बॉम्बस्फोट होत आहे, कुठे गाडीला आग लागत आहे, कुठे युद्ध होत आहे, कुठे ॲक्सिडेंट होत आहे, कुठे मर्डर होत आहे. हे सगळं भविष्यवाणीचा एक हिस्सा आहे. तर तुम्ही सगळे सावध राहा आणि चांगले राहा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.